SP ऑफिसमध्ये परवानाधारक रिक्षा चालकांची बैठक संपन्न। SP ऑफिस येथे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या समवेत परवानाधारक रिक्षा चालकांची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये ज्या स्क्रॅप गाड्या आहेत त्या रिक्षा बंद करण्यात याव्यात या मागणीसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी परवानाधारक रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे पाहावयास मिळाले। ऐकूयात अध्यक्षांच्याच शब्दात। SP ऑफिसला बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं रिक्षावाल्यांच्या, काय नेमक्या मागण्या होत्या? नमस्कार, मी महाराष्ट्र रिक्षा पंचायत जिल्हा अध्यक्ष अमोल सुधीर शिंदे। आमच्या परवानाधारकांवर बीड शहरामध्ये जे स्क्रॅप रिक्षे सर्रोजपणे व्यवसाय करीत आहेत आणि त्या रिक्षावाल्यांमुळं परवानाधारकांवर जी उपासमारीची वेळ येत आहे, त्या स्क्रॅप रिक्षावर कायमस्वरूपी जप्तीची कारवाई व्हावी यासाठी इथं SP साहेबांनी आम्हाला मिटिंगला बोलवण्यात आलं होतं। त्यामध्ये SP साहेबांनी आम्हाला एक हप्त्याच्या कालावधीनंतर युनिफॉर्म तुम्ही परिधान करा असं आम्हाला सांगण्यात आलं व उद्यापासून स्क्रॅप रिक्षावर कठोर कारवाई होणार आहे याची पण त्यांनी माहिती आम्हाला दिलेली आहे। व तसेच परवानाधारकांनीही त्यांचे सर्व नूतनीकरण पेपरचे नूतनीकरण लवकरात लवकर करून घ्यावे या बैठकीमध्ये असं विषय झालेला आहे।